लाडक्या बहिणीबाबत सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। आपल्या महाराष्ट्राचे महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सगळ्यात मोठी आता अपडेट त्यांनी समोर दिलेले आहे। लाडक्या बहीण आता खूप आनंदित देखील झालेले आहे। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज डीपीटीच्या माध्यमातून वितरित करत आहोत आणि साधारणपणे औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात देखील केलेली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे बालकल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता एका तासाच्या आतमध्येच लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती मेसेज देखील यायला सुरुवात देखील झालेली आहे। आपल्याला जसं बघा गेल्या जून महिन्यामध्ये 6 तारखेला आपल्यामध्ये पैसे आले होते, तसंच सरकारने सुद्धा ठरवले आहे की 5 आणि 6 जुलैला आता जूनचा हप्ता हा वाटप करणार आहोत। चेक हा बँकेत जमा केलेला आहे। तसंच पाहायला गेलं तर 3,600 कोटीचा चेक हा बँकेत सरकारने जमा केलेला आहे। अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींना एका तासाच्या आत पुढील पैसे आता येणार आहेत। काही लाडक्या बहिणींना थोडेसे उशीर येतील, काही लाडक्या बहिणींना थोडंसं लेट येतील आणि काही बहिणींना आज येणार देखील नाहीत, उद्या येतील, कारण लिस्ट यादी तशीच आहे। जसं यादीत नाव आहे तसं तुमच्या अकाउंटवरती मोबाईलवरती पैसे पडणार आहेत। बघा ज्या वेळेस आपल्याला पैसे पडतात त्यावेळेस आपल्या लाडक्या बहिणी मेसेज देखील करतात। पटापटा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट देखील सांगा कोणाकोणाला पैसे आलेत, कोणाकोणाला काय काय केलेलं आहे। पटकन मोबाईल चेक करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी कमेंट्स करा। बघा भरपूर लाडक्या बहिणी कमेंट करणार आहेत, त्यामुळे आपल्याला समजत नाही कोणाला पैसे येतात आणि काय। अतिशय आनंदाची बातमी आज आलेली लाडक्या बहिणीसाठी। आजपासून भरपूर लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती आणि बँकेमध्ये खटाखट पैसे जमा होणार आहेत। आता बघा कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत। पैसे तर SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ॲक्सिस बँक असेल, ICICI बँक असेल, सोबतच तुम्हाला पाहायला गेलं तर आपलं जे इंडियन पोस्ट त्याच्या आतमध्ये देखील असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात होणार आहे। तसंच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर अशा महत्त्वाच्या जवळपास 15 जिल्ह्यामध्ये हे वाटप होणार आहे। आता ज्यावेळी सर्व लाडक्या बहिणी तयार राहायचं आहे आणि लक्षात ठेवा आज लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाचा हप्ता तर येणारच आहे। सोबत लवकर एक मोठी लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमीसुद्धा तिथे सरकारने देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना कदाचित आपल्याला तिथं एक्स्ट्रा एक हप्तासुद्धा बघायला मिळू शकतो। सोबतच 50,000 रुपयेचं कर्ज आणि 1,00,000 रुपयाचं कर्ज ते बिनव्याजी असेल ते सुद्धा लवकरच लाडक्या बहिणींना भेटीस येणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी तत्पर राहायचं आहे। बघा ज्या लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे अशा लाडक्या बहिणीकडून तो सुद्धा पैसे तर सध्या गाडी घेतली जाणार नाहीत, परंतु काल एक मोठा निर्णय देखील झालेला आहे। सरकारने ज्या लाडक्या बहिणींना बहिणी आहेत म्हणजे सरकारमध्ये काम करतात, ज्या लाडक्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये काम करतात त्यांना देखील या जर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला जाणार आहे, इतर लाडक्या बहिणीकडून नाही, कारण त्यांना माहीत असताना सुद्धा त्यांनी हा लाभ घेतला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला तर 2 ते 3 महत्त्वाची कामंसुद्धा करायची आहेत। पहिलं म्हणजे आपलं बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट चेक करायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे रेशन कार्डची EKYC करायची आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु घरकुल योजनेचा फॉर्मसुद्धा सुरू आहे। जर तुम्ही अजून देखील घरकुल योजनेचा फॉर्म भरला नसेल तर पटकन आता घरकुल योजनेचा फॉर्म देखील भरून घ्या, कारण काही दिवसात ते बंद देखील होणार आहे। त्यामुळे तुमच्याकडून राहता कामा नये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा, बँक होते असे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। व्हिडिओला देखील लाईक करा। व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। आपल्याला माहिती आदित्य तटकरे मॅडम देतात। बघा काय म्हणाले आदित्य तटकरे मंत्री म्हणाले की माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीची सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे। आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। खरं म्हटलं तर विरोधकांनी अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या की अशा पद्धतीचा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीची सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार देखील सुरू केला होता। खरं तर या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नका असं आव्हान देखील आपल्या महाराष्ट्राच्या महिलांनी बालकल्याणच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी केले आहे। लाडक्या बहिणींना त्यांनी आव्हान देखील केलं आहे। आज खऱ्या अर्थाने महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपल्या कारकीर्दीला 11वा अर्थसंकल्प देखील सादर करताना लाडक्या बहिणीसाठी माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36 कोटीची तरतूद त्यांनी केलेली आहे।
यंदाच्या वर्षाची किल्ली आहे. निश्चितपणे ही करत असताना योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांनी करण्यात आला होता की डिसेंबर महिन्यापासून हा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी ते जुलै या महिन्याचं पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. त्यामुळे ही योजना महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीने कार्य करत राहणार आहे. आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की जवळजवळ 1,500 रुपये नेमकं या महिन्याला किती रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आवर्जून त्या निमित्ताने माध्यमातून सर्व आपल्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी सांगायचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्या आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळात सर्व काही त्या ठिकाणी मंत्रिमहोदय असतील, सगळ्यांनी सुरुवातीला ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार. 1500चा हप्ता हा थेट महिलाच्या खात्यामध्ये निवडणुकीनंतर जवळपास 3 ते 4 हप्ते खात्यामध्ये आता वितरित झाले आहेत आणि त्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना देखील सुरू राहणार आहे. 21च्या बाबतीत जी आपली भूमिका आहे ते राज्याचे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, अजितदादा आणि शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेले. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्यावेळेस आपण आणत असतो त्यावेळेस त्याचा योग्य निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुती सरकार ज्यावेळेस करते त्यावेळेस विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणे या ठिकाणी घोषित करू. पण 1500चा लाभ घेत असताना सुरुवातीला विरोधक म्हणायचे की 1500 तुम्हाला मिळणार नाहीत. त्यानंतर आम्ही यशस्वीरित्या ही योजना राबवली अशी माहिती देखील आदित्य तटकरे यांनी दिली. निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांना आम्ही त्याचा लाभ पोहोचवत आहोत. आणि आज 36,000 कोटीची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे, जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरावी. त्यामुळे आम्ही कुठल्याही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका केलेला नाही. 21चा जो योग्य निर्णय तो जाहीरनामा किंवा एखाद्या ज्यावेळेस वचननामा असत असतो, पुढच्या पंचवार्षिक याचा संबंध याच्या दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्याच्या बाबतीतला योग्य निर्णय हा महायुतीचं सरकार निश्चितपणे घेईल. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील. या उलट अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असेल, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता असेल, सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेले आहे. त्यामुळे महिलांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत गेले 46,000 रुपये आणि 10,000 रुपये कोटीची तफावत. आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पामध्ये कधीच वितरित झालेला आहे. ही तरतूद आता पुढच्या महिन्यापर्यंत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस जी तरतूद केलेली आहे त्याच्या पलीकडे आपण त्या लाभासाठी तरतूद करायला लागले. डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणे करण्यात येईल. आणि 36,000 कोटीची तरतूद जी आहे ती पहिल्या वर्षाची 3 महिन्याची जी तरतूद आहे आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिलेले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये अधिवेशनामध्ये पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने तिची पुरवणी देखील मागणीमध्ये केलेली आहे. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी काही तरतूद देखील करण्याची गरज आहे. त्या महिन्या लाभाकरता अर्थसंकल्पामध्ये स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहे, त्यामुळे किती महिलांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर योजना आहेत, म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, महिलांना याचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार आहे. टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारण 2,63,00,000 असं होतं. पण जे जुलै आणि ऑगस्ट महिन्यापासून स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे. आणि तसं पात्र महिला ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारण 2,52,00,000 आहेत. आणि ते इतके त्या ठिकाणी असतात त्यांचं आधार सेटिंगचं सुद्धा काम चालू झालेलं आहे. ज्यांचं आधार कार्ड नसेल त्यांना लाडक्या बहिणी योजनेचा ज्यांनी बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक केलं नसेल त्यांना इथून पुढे लाडक्या बहिणीचा हप्ता देखील मिळणार अशी माहिती देखील आदित्य तटकरे दिले. ज्यांचं अकाउंट तयार झाले त्यांना देखील या महिन्याचा लाभ वितरित होत झालेला आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांना देखील नमो शेतकरी योजनेचे 1,000 रुपये, मग वरचे 500 रुपये त्या लाडक्या बहिणीची तरतुदीने मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना 1,500 रुपये लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतून मिळतो. त्याचबरोबर या योजनेतून मिळण्याच्या काही कारणं नाहीत. या व्यतिरिक्त 4 चाकी गाडी असणारी असतील किंवा या स्तरावर तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीने ती योग्य ती कारवाई केली जात असते अशी माहिती देखील आदित्य तटकरे यांनी दिली. आणि परंतु ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे, आम्ही या योजनेच्या लाभासाठी आम्ही पात्र आहोत असे जे अर्ज आहेत ते काही हजारच्या संख्येमध्ये आहेत.
त्यांच्यामध्ये गेल्या महिन्यात साधारणपणे 2,40,00,000पेक्षा अधिक महिलेच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झाला होता आणि यंदाच्या महिन्यामध्ये साधारण तितकाच आकडा आधार सीडिंग जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनीच्या खात्यामध्ये आम्ही पैसे जमा करायला सुरुवात देखील केली आहे. पण एक आरोप विरोधाकडून असाही केला होता की विधान परिषदेमध्ये सुद्धा चर्चा झाली होती की जे निकष लावलेले आहेत लाडक्या बहिणीसाठी अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का, सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का, त्याच्यासाठी जर इतक्या महिला तर अपात्र होत असतील तर एक तर मला या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की जे आम्ही स्क्रुटिनी सुरुवातीपासून करत आलेलो ज्या त्रुटी आहेत लाडक्या बहिणी योजनेच्या याच्यामध्ये काही वेगळं नाही. इतर विभागाचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार कुठल्याही विभागाला नसतो. उदाहरणार्थ महिला व बाल विभाग तसं पाहायला गेलं तर आम्हाला जर कृषी विभागातला नमो शेतकरी योजनेचा जर डेटाचा ॲक्सेस पाहिजे असेल तर आम्ही परस्पर घेऊ शकत नाही. आम्हाला त्या विभागाकडून प्राप्त होणं अपेक्षित असतं. परिवहन विभागाकडून जर एखादा डेटा हवा असेल तर तो आम्हाला परिवहन विभागाकडून ॲक्सेस मागावा लागतो, नंतरच तो घ्यावा लागतो. तो त्याचं जास्त स्वतंत्र डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार कुठल्याही विभागाला महिला व बाल विभागाला त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून आम्ही त्या स्क्रुटिनी होत गेलेली आहे, तपासणी त्याची होत गेली आहे. मूळ 2,63,00,000पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालं होतं. सुरुवातीपासून जर आम्ही बघितलं तर लाभार्थीची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 इतकी होती. आता याचा अर्थ असा राहिला आहे की स्क्रुटिनीची जी प्रोसिजर सुरुवातीपासून चालली आहे, प्रत्येक विभागाकडून आम्ही माहिती मागवायला प्रयत्न केलेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर डिसेंबर आचारसंहितेचा कालावधी होता. हा वगळता तर जशी आमच्याकडे विभागाकडून माहिती येत होती त्या पद्धतीने पुढचं DBT करण्याचा अधियोग्य ती कारवाई आम्ही सुरू केली आहे. त्यामुळे कुठल्याही ज्या पात्र महिला आहेत एकही निकष न लावता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय न करता या विभागाच्या माध्यमातून पैसे जमा करण्याची आम्ही सुरुवात देखील केली आहे. आणि लवकरच ज्या महिलांचं बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील महिला आणि बालकल्याणच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जे संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे अशाच लाडक्या बहिणीचं वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू देखील नका. धन्यवाद मित्रांनो.